तर मराठी माणूस आर्थिक उन्नतीकडे आणि तरुणांनी या व्यवसायात मराठी उद्योजकांनी कसं यावं या संदर्भात मार्गदर्शन करतील डॉक्टर अमित बागवे. माझा विषय आहे मराठी माणूस आर्थिक उन्नतीकडे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की ते किती जण बिझनेस करतात. जरा हात वर करा. उद्योजक किती आहेत आणि नोकरी करणारे सुद्धा काही आलेत का लोक? आहेत. गुड. नोकरी करणारे सुद्धा काही लोक आज इकडे उपस्थित आहेत. उद्योजक सुद्धा उपस्थित आहेत. तर गुंतवणूक हा विषय खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. आर्थिक उन्नती आपली कशी होणार आहे? तर गुंतवणुकीच्या माध्यमातून होणार आहे. तर ती गुंतवणूक आपण कशी करतो, कुठे करतो, ह्याला खूप महत्त्व असतं. तर कुठे कुठे आपण गुंतवणूक करतो त्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगा. बँक एफ डीमध्ये किती जण गुंतवणूक करतात? हात वर करा. असं होणार नाही बाकीच्या हात खालीत. बँक एफ डीमध्ये गुंतवणूक करत नाहीत तुम्ही लोक? सिरियसली? ही खूप चांगली गोष्ट आहे की बँक एफ डीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत नसेल तर. इन्शुरन्स गुंतवणूक म्हणून किती जणांनी काढलेलं आहे? इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, तो रिस्क कव्हर आहे. सो इन्शुरन्समध्ये सुद्धा फार जण गुंतवणूक म्हणून बघत नाही, त्याला रिस्क कव्हर म्हणून बघतात. चांगली गोष्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये किती जणांची गुंतवणूक होते? चांगल्यापैकी. आणि डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये शेअर्समध्ये किती जण डायरेक्ट इन्व्हेस्ट करतात? चांगल्यापैकी लोक करतात. तर ह्याच विषयावरती आपल्याला आज लक्ष द्यायचं की गुंतवणूक करताना आपण कशा प्रकारे आणि कुठे गुंतवणूक करतोय आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मंदारने मागाशी सांगितलं होतं की 12 पुस्तकं लिहिलेली आहेत मराठी आणि इंग्रजी मिळून. तर ही पुस्तकं आहेत भांडवल बाजाराचे सौंदर्य स्थळे, ट्रेडिंगची 18 प्रभावी सूत्रे. मगाशी मंदारने उल्लेख केला होता की आपण वर्ल्ड रेकॉर्ड केला होता हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक लॉन्च करायचा. तर ते लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा विकोचे संजीव पिंडरकर यांच्या हस्ते आपण ते केलं होतं. ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आम्हाला फोन यायचे उद्योजकांची की आम्हाला आत्महत्या करावीशी वाटते, आमचं काम होत नाही, आमचा बिझनेस बंद पडला आहे. तर डिसेंबरमध्ये जवळपास थोडं हळूहळू चालू व्हायला लागलं होतं पण पूर्ण ओपन अप नव्हतं झालं. तर कुठेतरी मला एक कल्पना सुचली की आम्ही महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम केला होता आणि त्याच्यात सगळे मोठमोठे ब्रँड होते. चितळे असतील, बेडेकर असतील, पितांबरी असतील, वामनरी पेट्या आहेत. तर ते लोकंसुद्धा 80 वर्ष 100 वर्ष जुने आहेत. म्हणजे 100 वर्षापूर्वी सुद्धा प्लेग वगैरे असे आजार आले होते. तर त्या लोकांनी कसं सर्वाईव्ह केलं तर त्याच्या स्टोरीज आपण त्या पुस्तकात कंपाईल केल्या होत्या आणि ते पुस्तक आपण लॉन्च केलं होतं हेलिकॉप्टरमध्ये. काय की भरारी घेऊन पुन्हा आपण लोकांना एक संदेश देऊ की पुन्हा सुरुवात घेऊया, पुन्हा भरारी घेऊया आपण. आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्यावेळेला आला होता. पेपरमध्ये, न्यूज चॅनल्समध्ये बऱ्याच ठिकाणी ते कव्हर झालं होतं आणि लोकांचे एक फोन यायला लागले की आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली त्या माध्यमातून. तर ते एक उद्दिष्ट होतं आमचं. त्याच्यानंतर लोकप्रिय ब्रँड भाग 2 आम्ही रायगडावरती प्रकाशित केलं. मंदार वगैरे त्यावेळेला होते. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. म्हणून मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी जो असतो त्या दिवशी आम्ही ते पुस्तक रायगडावर लॉन्च केलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या आपल्याला माहिती पाहिजेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांनी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे भारतातल्या प्रत्येक माणसासाठी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याकडे दुर्लक्ष होतं की आपण त्या गोष्टींकडे प्रॉपरली आपल्याला सांगितल्या जात नाहीत. तर ही माझी 12 पुस्तकं आहेत. उद्योजकतेवरती आहेत, गुंतवणुकीवरती आहेत. ॲमेझॉनवरती उपलब्ध आहेत. फिजिकल कॉपी जर तुम्हाला पाहिजे तरी तुम्हाला ते पुस्तकं मिळू शकतात. गुंतवणुकीचे पर्याय काय काय आहेत ते आता आपण डिस्कस केले. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, पेराल तेच उगवेल. जर आपण पैसा पेरला तर पैसा उगवणार आहे. तर पैसा पेरण्यासाठी तुम्हाला योग्य म्हणजे जसं आपण शेती सुपीक जमिनीत करतो तसे पैसे सुद्धा सुपीक जागेतच पेरायला लागतील. तरच तुम्ही त्याची गुंतवणूक तुमची मोठी होईल आणि त्याच्यात तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. पैसे कमवणं, पैसे वाढवणं हे सगळेजण करतात. इतर समाज आपल्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नतीकडे का जातो, श्रीमंतीकडे का जातोय? कारण तो ज्या प्रकारे पैसे गुंतवतोय किंवा ज्या सुपीक जमिनीत तो पैसे गुंतवतोय, ज्या सुपीक गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये तो गुंतवतोय त्या आपण करत नाही आहोत. त्याच्याबद्दल आपल्याकडे काही गैरसमज असेल किंवा आपल्याकडे ती माहिती पोचत नसेल तर त्याच्यावरती आज मी थोडक्यात बोलणार आहे. हे पैशाचं गणित आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वरती एक लिहिलेलं आहे, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू सेविंग. बरोबर. आपल्याला असं वाटतं की जे उत्पन्न असतं त्याच्यातून आपण खर्च वजा केला की आपली सेविंग होते. पण इथे मला वाटत नाही कोणी असं असेल तो सांगेल की माझ्याकडे सेविंग शिल्लक राहते. का? त्याचं कारण आहे ते खालचं गणित आहे. उत्पन्न वर्षात, महिन्यातून किंवा आपल्याला एकदाच होतं. म्हणजे पगार करतात किंवा जे बिझनेस करतात त्यांना सुद्धा असतं की महिन्यातून किंवा काय काय जणांना तर बिझनेसमध्ये 3-3 महिन्यांनी पेमेंट येत असतात. ते पेमेंट सायकलनुसार. तर खर्च जो असतो तो रोज होत असतो आपल्याला आणि उत्पन्न जे असतं ते कधीतरी येतं, 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून. त्यामुळे खर्च रोज होतोय आणि उत्पन्न कधीतरी येते. त्याच्यामुळे काय होतंय की आपल्यावरती
बोरोविंग्स, कर्ज वाढत चालले. कर्ज वाढण्याचं अजून एक कारण काय की घरातून बाहेर पडल्याबरोबर किंवा मोबाईल सुद्धा आपण वापरतो, टी व्ही बघतो, त्याच्यामध्ये काय दिसतं की मोबाईल EMI वरती घ्या, गाडी EMI वरती घ्या, घर EMI वरती घ्या. बऱ्याच गोष्टी आता सगळ्याच ऑलमोस्ट आपण काय करतो, EMI वरती घेतो आणि कर्ज घेऊन ठेवतो. त्यामुळे आपलं खरं गणित खालचं आहे, एक्सपेन्स मायनस इन्कम इज इक्वल टू बोरिंग. बरोबर आहे की नाही? जरा आवाज दिला, समोरून प्रतिसाद दिला तर बरं होईल मला. बरोबर आहे का? 100%. हे गणित बदलायचं आहे का? नाही हो, आवाज येऊन द्या सगळ्यांचा, सगळ्यांनी एकत्र आवाज द्या. गुड. सो पैशाचा उपयोग कशासाठी करतो आपण रोज? डेली एक्सपेन्स, रोजचे खर्च, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरणापर्यंत आपल्याला खर्च आहेच, त्याला पर्याय नाही आहे. आपल्या मराठी समाजामध्ये पैशाबद्दल फार गैरसमज आहेत किंवा आपण त्याला एक कमी लेखतो किंवा आपण वाईट दृष्टीने त्याकडे बघतो. पण हिंदीमध्ये एक म्हण आहे, पैसा भगवान नाही आहे लेकिन भगवान से कम भी नाही आहे. म्हणजे त्याची गरज आहे. जसं आपण कोरोनामध्ये सुद्धा बघितलं की ज्या वेळेला आपलं उत्पन्न थांबलं होतं, नोकऱ्या बंद होत्या किंवा व्यवसाय ठप्प पडले होते, तर त्यावेळेला आपल्याकडे जो साठवलेला पैसा होता किंवा जे काही आपण इन्व्हेस्ट केले होते, इन्शुरन्स असेल, गोल्ड असेल, FD असेल, ते मोडून आपल्याला ते सर्व्हाइव्ह करायला लागलं 6 महिने, वर्षभर. त्यामुळे पैशाचा गरज आपल्याला आहे जगण्यासाठी. जन्माला आल्यापासून मरण्यापर्यंत आपल्याला पैसेही लागणार आहेत. नंतर असतो आपलं एमर्जन्सी, जसं मी कोरोनाचं उदाहरण दिलं, त्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतं, आजारपण येतं आपल्याला, अपघात होऊ शकतो. तर त्यावेळेला आपल्याकडे 3 ते 6 महिन्याचं उत्पन्न जर आपल्या बँकेत असेल किंवा आपली कुठल्या प्रकारची अशी सेव्हिंग असेल की म्युच्युअल फंडमध्ये, ज्याला आपण लिक्विड फंड म्हणतो, तिथे ठेवले असतील, तर ते इमर्जन्सीमध्ये आपण ते पैसे वापरू शकतो. तिसरी गोष्ट आहे फ्युचर परचेसेस. फ्युचर परचेसेस म्हणजेच काय, मला मोठं घर घ्यायचं आहे किंवा मला गाडी घ्यायची आहे किंवा मला फॉरेन टूरला जायचं. किती जणांना बाहेर फिरायला जायचं आहे? गुड. तर तुम्ही त्यासाठी गुंतवणूक करून ठेवलेली आहे का? एक गोल गुंतवणूक म्हणून टूर याच्यासाठी केलेले आहेत का, ट्रॅव्हल टुरिझमसाठी इन्व्हेस्टमेंट? गुड, एकाने केलेली आहे तिकडे. सो 2 जणांनी केली. तर हे लक्षात घ्या की तुमचं जे पैसे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला गोल जर डिसाईड केले असेल तर त्यानुसार तुम्ही ते गुंतवू शकता. तो फ्युचर परचेसमध्ये त्या सगळ्या गोष्टी आल्या. फ्युचर इन्व्हेस्टिंग म्हणजेच काय, एका ठराविक वयानंतर आपलं शरीर आपल्याला मदत करणार नाही आहे, आपण पैसे कमवू शकणार नाही आहोत, तर आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा आपल्याला करायला लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. गुड. सो सगळ्यात पहिली आणि सुंदर गुंतवणूक आहे प्रॉव्हिडंट फंड. किती जण प्रॉव्हिडंट फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात? जर आजूबाजूला नजर टाकली तर लक्षात येईल की माझा हात वर आहे आणि काही 4-5 जणांचाच हात वर आहे. न करण्यामागचं कारण कोण सांगू शकेल का? जे नाही करत आहेत ते का नाही करत आहेत? कोणी जरी उत्तर दिलं तरी मला चालेल. का नाही करत आहेत? सी, प्रॉव्हिडंट फंड मे बी असं, जसं मी सुरुवातीला पण मगाशी म्हटलं की आपल्यापर्यंत ती माहिती पोचत नाही आहे किंवा आपल्याला ते कळत नाही आहे, आपल्याला सांगितलं जात नाही आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतो, म्हणजे जे जॉब करतात त्यांचा EPF असतो, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असतो, आणि जे नोकरी नाही करत, अदरवाईज ज्यांना पैसे गुंतवायचे प्रॉव्हिडंट फंडमध्ये, त्यांच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतो, PPF. त्याच्यावरती जर तुम्ही रिटर्न्स बघितले तर 7.10% कंपाऊंडिंग आहे. कंपाऊंडिंग म्हणजे माहिती आहे ना, चक्रवाढ व्याज. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत सगळे, व्याजावरती व्याज मिळतं. आणि जगामध्ये सगळ्यात सुंदर गुंतवणूक आहे जी फक्त भारतामध्ये उपलब्ध आहे, PPF. EPF मध्ये किंवा PPF मध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. ह्याच्यात इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी आहेत की प्रत्येकाने पैसे गुंतवले पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि आज, आता तर दिवस संपतोय, आज उद्या आणि किंवा पुढच्या 10-15 दिवसात प्रत्येकाने तुमचं स्वतःचं PPF अकाउंट काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या नुकत्या जन्माला आलेल्या मुलाचं सुद्धा तुम्हाला, बाळाचं PPF अकाउंट काढता येतं आणि ते करा. ह्याच्यात फायदा काय आहे की कमीत कमी वर्षाला 500 रुपयाची गुंतवणूक करायची. किती करायची? वर्षाला 500 रुपयाची गुंतवणूक. मॅक्झिमम गुंतवणूक आहे तुमची 1.5 लाख रुपये. किती करायची मॅक्झिमम? 1.5 लाख रुपये. रिटर्न फाईल किती जण करतात? गुड, चांगला रेशो. रिटर्न फाईल करणं सुद्धा आवश्यक आहे. बरेच जे लोक रिटर्न फाईल करत नाही त्यांच्याबद्दल पण काही गैरसमज आहेत. रिटर्न फाईल करत असेल तर खूप चांगलं आहे. तर तुम्ही जर रिटर्न फाईल करत असाल तर 1.5 लाखाचं डिडक्शन ATC मध्ये तुम्हाला मिळतं. आपल्याला टॅक्सेशनचे डिडक्शन सुद्धा माहीत नसतात, तर ते डिडक्शन सुद्धा सगळं आता गुगलमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला माहिती मिळेल. ATC मध्ये तुम्हाला 1.5 लाखाचं पूर्ण एक्झाम्पशन मिळतं. ही अशी असेट क्लास आहे की ज्याच्यामध्ये 3 E आहेत. E म्हणजे एक्झाम. कोणते एक्झाम आहे त्याच्यामध्ये? जसं मी म्हटलं की 1.5 लाखापर्यंत जर तुम्ही गुंतवले असेल पैसे तर तुमचे टॅक्सेशनमध्ये कमी होतील. तुमचा तेवढा टॅक्स वाचेल आणि तुमची स्वतःची गुंतवणूक तयार होईल. दुसरं एक्झाम आहे, त्याच्यावरती मिळणारं व्याज 7.1% कंपाऊंडिंग. तुम्ही आता सुद्धा गुगलमध्ये जाऊन कंपाऊंडिंग कॅल्क्युलेटर काढून जर टाकलेत, 1.5 लाख रुपये 15 वर्षासाठी, कमीत कमी 15 वर्षाची त्याची लॉक इन पिरियड आहे.
तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे पैसे किती पटीने वाढतात, कारण ते व्याजावरती व्याज मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. ते दुसरं जे व्याज मिळतंय ते तुमचं एक्झेम्प्ट आहे. आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे पूर्ण पैसे मिळणार आहेत, म्हणजे समजा 1.5 लाखाच्या पुढे 15 वर्षाचे एक 25, 40, 50 लाख होत असतील, जर ते तुम्हाला मिळणार आहे ते पूर्ण एक्झाम्प्ट आहे, त्याच्यावर कुठलाही टॅक्स नाही लागणार आहे. म्हणजे अजूनपर्यंत तरी सरकारने लावलेला नाही, लावलं तर मे बी मोठा गोंधळ सुद्धा होईल पुढे जाऊन. तर हे खूप महत्त्वाचं आहे की ही जी इन्व्हेस्टमेंट ही एकदम सुंदर आहे. ह्याच्यात अजून बऱ्याच काही सुंदर गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या, तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स डिडक्शन आहे, मिळणारं व्याज तुमचं टॅक्स फ्री आहे. तुम्ही जर सेव्हिंग किंवा बँकेच्या एफ डीमध्ये पैसे ठेवले असतील तर तुम्हाला 10% TDS आहे. तुम्ही तो फॉर्म भरता खरा, पण जर उद्या तुमच्यावरती एन्क्वायरी आली तर तुम्हाला त्याच्यावरती फाईन भरावा लागू शकतो. तर तुम्ही बँकेत एफ डीमध्ये ज्यावेळी पैसे ठेवता ते 6%, 8% किंवा मॅक्झिमम 9%, ते काही कंपाऊंडिंग नाही मिळत तुम्हाला. आणि त्याला टॅक्स पण भरायचा आहे तुम्हाला, 10% TDS सुद्धा कट होतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट फ्री आहे. आणि तिसरं तुम्हाला सांगितलं की मिळणारे जे पैसे आहेत, एक LICच्या काही पॉलिसीज आहेत ज्याच्यात तुम्हाला पूर्ण पैसे टॅक्स फ्री असतात. अदरवाईज तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, घर घ्या, जमीन घ्या, सोनं घ्या, त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, हे लक्षात ठेवा. जसं घेतलं असेल काही गडबड झाली आर्थिक, तर ही जी इन्व्हेस्टमेंटचे पैसे आहेत ते त्याच्या फॅमिलीला मिळतात. हे कुठलाही कायदा त्याला अटॅच करू शकत नाही. कुठलाही कायदा तुमच्या घरातल्यांकडून हे पैसे काढून घेऊ शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. अशा फार कमी गुंतवणूक आहेत ज्याच्यामध्ये ही सोय उपलब्ध आहे. ऑलमोस्ट नाही म्हटलं ते चालेल, काही LICच्या 1-2 पॉलिसी सोडल्या तर, की ज्याच्यामध्ये हे पैसे जे ते तुमच्या घरातल्यांनाच मिळणार आहेत, तुम्हालाच मिळणार आहे. याला कोणी हात लावू शकत नाही, त्याला कोणताही कायदा अटॅच करू शकत नाही. तर ही खूप महत्त्वाची गुंतवणूक आहे. तर किती जण करणार आहे आता पुढे जाऊन गुंतवणूक? गुड. जे कमी करत असेल त्याने नक्कीच वाढवली पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही आतापासून गुंतवणूक चालू केली तर 15 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे, आणि पुढची 5 वर्ष तुम्ही त्याला एक्सटेंड करू शकता. असं 5-5 वर्षांनी ते एक्सटेन्शन त्याला सुद्धा मिळतं. म्हणजे जर आता जर 1-2 वर्षाचे किंवा 5 वर्षाच्या मुलाचं जर तुम्ही गुंतवणूक चालू केली असेल तर मे बी 15 वर्षानंतर ज्यावेळेस त्याचं कॉलेज चालू होईल किंवा त्याला पुढे जर काय करायचं असेल, बिझनेस करायचा असेल, काही करिअर करायचं असेल, तर त्याच्याकडे लाखोने रुपये स्वतःचे उपलब्ध असतील की ज्याच्यानुसार तो त्याचा उपयोग करून घेऊ शकतो.